नमस्कार, मैं हूं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। न्याय की मांग पर आमरण उपोषण पर बैठी वंदना खंडाड़गी। अंबरनाथ में सीमेंट कंक्रीट के रास्तों के निर्माण में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार का मामला सामने आया है। इस गंभीर आरोप के कारण स्थानीय निवासी वंदना नारायण खंडाड़गी ने आमरण उपोषण शुरू कर दिया है। वंदना का कहना है कि निर्माण में हुई अनियमितताओं के कारण इन रास्तों की हालत बेहद खराब हो गई है, जिससे स्थानीय लोगों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। वंदना खंडाड़गी ने बताया कि उन्होंने इससे पहले भी इस मुद्दे को लेकर एक उपोषण किया था, लेकिन उन्हें केवल आश्वासन ही मिला। तब ग्राम सेवक और पंचायत समिति ने वीडियो ने उन्हें आश्वासन दिया था कि लोकसभा चुनाव की आचार संहिता समाप्त होने के बाद उनकी मांगों को पूरा किया जाएगा, लेकिन महीनों बीत जाने के बाद भी स्थिति में कोई सुधार नहीं हुआ। वंदना के अनुसार ग्राम पंचायत के सदस्यों को भी नोटिस जारी किया गया है, जिसमें मांग की गई है कि रास्तों की स्थिति की जाँच की जाए और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। इस बार वंदना ने स्पष्ट कर दिया है कि वह तब तक उपोषण जारी रखेंगी जब तक उन्हें न्याय नहीं मिल जाता है और भ्रष्टाचार के दोषियों को सजा नहीं दी जाती। वंदना ने इस मुद्दे पर कई प्रशासनिक अधिकारियों से मुलाकात की, लेकिन उनकी शिकायतों पर कोई ठोस कार्रवाई नहीं हुई। उन्होंने बताया कि उनके पास पंचायत समिति के अधिकारियों द्वारा दिए गए आश्वासनों की ऑडियो रिकॉर्डिंग भी है, जो ये साबित करती है कि उन्हें पहले भी सिर्फ झूठे वादों से बहलाया गया था। इस मुद्दे ने स्थानीय लोगों में गहरी नाराजगी पैदा कर दी है और वे वंदना खंडाड़गी के इस संघर्ष में उनके साथ खड़े हैं। वंदना का कहना है कि वह इस बार पीछे हटने वाली नहीं है और जब तक रास्ते की समस्या का समाधान नहीं होता तब तक उनका उपोषण जारी रहेगा। सबसे पहले आपका परिचय। नमस्कार, माझं नाव वंदना नारायण खंडागे, राहणार सोनावळा, पोस्ट सरगाव, तालुका अंबरनाथ. काय समस्या आपली? ग्रामपंचायतच्या मध्ये जे रस्त्याची कामं चालू होती सोनावळे गावामध्ये, सिमेंट कॉन्क्रिटीकरणची कामं चालू होती, तर बाकीचे सगळे रस्ते बनवलेले आहेत. मग ते रस्ते जे बनवले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. तो भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी. ग्रामपंचायतची जसे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर यांची जी सखोल चौकशी व्हावी याच्यासाठी मी सातत्याने मागणी करते. आणि माझा हक्काचा रस्ता आहे, माझ्या घरापर्यंत जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याची आम्हाला सँक्शन रस्ता आहे. गव्हर्नमेंटने रस्ता मला सँक्शन दिलेला आहे, माझ्या सनदमध्ये मला रस्ता दिलेला आहे. आणि मागच्या 8 एप्रिल 2024 ला पण माझं उपोषण झालं. त्या उपोषण दरम्यान मला यांनी ग्रामपंचायतने पण लिहून दिले आणि गट विकास अधिकारी आपले बीडीओ साहेबांनी पण लेखी आश्वासन दिलेलं आहे की आचारसंहिता मे मध्ये 20 मे ला आपली मतदान होती, त्याच्यानंतर 31 तारखेपर्यंत आचारसंहिता होती. या आचारसंहिता संपली की आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो. ग्रामपंचायतीत कशाने लिहून दिलेलं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले, माझ्याकडे आहे सुद्धा. तर आचारसंहिता पण संपली, मे महिना गेला, जून महिना गेला, जुलै ऑगस्ट महिना पण संपला, सप्टेंबर महिना आला तरी माझा रस्ता लेखी आश्वासन देऊन पण माझा रस्ता यांनी बनवलेला नाही. आणि मी माहितीचा अधिकार टाकलेला, त्यामध्ये ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्या पण त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. अजूनपर्यंत माझं कशावरच काहीच काम झालेलं नाही. शेवटी मी 14 तारखेचं उपोषण घेतलेलं मागच्या महिन्याचं. ते बीडीओ साहेब स्वतः 12 तारखेला ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये आले. 12/7/2024 ला गेल्या महिन्यामध्ये आलेले. 14 तारखेचं माझं उपोषण होते. तर तिथे पुन्हा एकदा गट विकास अधिकारी साहेबांनी ग्रामपंचायतच्या सर्व टीमला, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच या सगळ्यांना नोटीस दिले, लेटर दिले की यांचा रस्त्याचा जो काही कायदेशीररित्या जो काही कारभार आहे, ते काय चाललंय ते कायदेशीररित्या संपूर्ण काम करून द्या, यांचा रस्ता बनवून द्या. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा आणि तर तुम्ही हे नाही केलं तर तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं नोटीस दिलेला असून पण त्यांना ऑर्डर दिली आहे की जो कोणी दोषी आहे, रस्ता बनवून देत नाही, रस्त्यासाठी ज्यांनी अडथळा आणलेला आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई करा असं दिलेलं असताना सुद्धा यांनी कुठलाच काम केलेलं नाहीये. आणि रस्ता तर रस्ता पण नाहीये आणि जे मी मागण्या केलेल्या त्या मागण्या पण माझ्या पूर्ण झालेल्या नाहीये. यासाठी मी हे उपोषण मग आता तरी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी 14 तारखेचं उपोषण रद्द केलं आणि म्हणलं गट विकास अधिकारी साहेबांनी यांना नोटीस दिलेली असल्यावर करतील हे काम, म्हणून मी त्यांना
वेळ दिला, पण तरी पण त्यांनी काहीच काम केलेलं नाही. उलट आता त्यांनी गावकऱ्यांना सगळ्यांना एकत्र करून आणि माझ्या मिस्टरांच्या माझा प्रेमविवाह झालेला आहे. माझे मिस्टर मुसलमान आहेत, तर ते मुस्लिम समाजाचे आहेत, तर त्यांच्यावर अँट्रॉसिटीची केस टाकण्याचा प्रयत्न करायला लावलाय की मी बाजूची जागा बळकावलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बाजूच्या जागेतून शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाण्याचा रस्ता आहे, तर मी बळकावलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझ्याकडे सगळे पेपर आहेत, सगळे पेपर पण दाखवले त्यांना. ती जी बाजूची जागा आहे ती जागा माझ्या आजोबांच्या नावाची, त्याच्या टॅक्स कॉपी भरते मी, त्याची घरपट्टी माझ्याकडे आहे. आणि जो शेतीकडे जाणारा रस्ता आहे ती पायवाट आहे, त्याची पायवाट चालू आहे. त्या रस्त्याचा वापर करतात लोक गावातली, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तिथेशी 10 फुटीचा रस्ता सँक्शन आहे. तर मग माझं मागणी तुम्ही पूर्ण करा. 10 फुटीचा रस्ता सँक्शन आहे तर किंवा 12 फुटीचा आहे, कोणी 12 फुटीचा म्हणतो, कोणी 10 फुटीचा म्हणतात. मग मी त्यांना जे हे मागितलंय, माहितीचा अधिकार दिलाय, तर त्याच्यामध्ये तुम्ही मला, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मला दाखवा, तर रेकॉर्ड दाखवा. रेकॉर्ड मध्ये जर तुमचा 10 फुटीचा 12 फुटीचा किती फुटीचा रस्ता असेल ते जर खरोखरच सँक्शन असेल तर माझं काहीच म्हणणं नाहीये, तुम्ही तिथला रस्ता बनवू शकता. माझा हक्काच्या रस्त्यापासून तुम्ही मला वंचित का ठेवता? तो रस्ता कधी म्हणतात की तिथे रस्ता सँक्शन आहे, कधी म्हणतात की त्याने आडकाठी केले. सदाशिव पांडुरंग का उपोषणला बसलाय अमरावती. आमरण उपोषण आहे, अन्नत्याग उपोषण. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, जोपर्यंत माझ्या मागण्या ते मी मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण होत नाही आणि माझा हक्काचा रस्ता मला मिळत नाही, तोपर्यंत मी काही उपोषण सोडणार नाही. मी अन्नत्याग उपोषण केलेलं आहे. याच्या आधी 8 एप्रिल 2024 मी उपोषण केलं. त्यामध्ये लेखी आश्वासन 2 वेळा लेखी आश्वासन दिलेलं आहे मला. ते आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो. आणि ग्रामसेवकांचं माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे, व्हिडिओ साहेबांची पण रेकॉर्डिंग आहे. मी हवं तर ते पण सगळ्यांना दाखवायला तयार आहे. माझ्याकडे सगळे पेपर आहेत, मी सगळे पेपर द्यायला तयार आहे. आणि बाजूच्या रस्त्यावर यांनी जो गोंधळ घातलेला आहे की शेतकऱ्यांसाठी रस्ता आहे, तर मी काय कुठला रस्ता अडवलेला नाही. ती पायवाट आहे, पायवाट चालू आहे कायमस्वरूपी. त्यांचं जर म्हणणं आहे की इथे 10 फुटीचा रस्ता आहे, तर त्यांनी ते मला रेकॉर्ड दाखवावा. मी जे मागण्या केल्यात माझ्या मागण्या पूर्ण करावा. त्यामध्ये जर त्यांनी 10 फुटीचा रस्ता दाखवला, तिथेशी जर असेल 10 फुटीचा रस्ता, तर तो त्यांनी बनवावा. पण माझ्या हक्काच्या रस्त्याचा मला तो माझा रस्ता बनवून द्यावा. आणि जो सदाशिव पांडुरंग का यांनी जे माझ्या रस्त्यामध्ये जी झोपडी घातलेली आहे, ती झोपडी त्यांनी आठवावी. तिने लाकूड पाटी ठेवून सगळा अडथळा आणून ठेवलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मी इथनं रस्ता बनवून देणार नाही. मी तो का रस्ता बनवून देत नाही, आणि इथं माझा सँक्शन रस्ता असताना ते असं का म्हणतात की इथे रस्ता नाही, तर ते मला त्यांनी सिद्ध करून दाखवायचं, सिद्ध करून द्यावं. जर रेकॉर्ड मध्ये नसेल का इथे रस्ताच नाहीये आणि मग रस्ता नव्हता, तर तुम्ही मला लेखी आश्वासन का दिलं की आम्ही तुमचा रस्ता बनवून देतो? मग रस्ता नव्हता तर तुम्हाला लेखी आश्वासन द्यायचं नव्हतं. गट विकास अधिकारी साहेबांनी सुद्धा मला लेखी आश्वासन दिले, ग्रामपंचायतच्या टीमने मला लेखी आश्वासन दिलेले, माझ्याकडे ते लेटर आहेत. आणि मग आता त्यांनी बनवून दिला नाही रस्ता, माझ्या मागण्या पूर्ण केल्या नाही, म्हणून मी पुन्हा 14 तारखेला, गेल्या महिन्याच्या 14 तारखेला उपोषणाला बसणार होते. तर गट विकास अधिकारी साहेब आणि विस्तार अधिकारी साहेब आमच्या सोनावळा मुळगाव ग्रुप ग्रामपंचायत मध्ये स्वतः त्यांनी भेट दिली, स्वतः ते आलेले, त्यांनी ते पत्र दिलेले आहे, ग्रामपंचायतला पत्र दिलेले आहे. आणि माझ्याकडे सुद्धा ते पत्र आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या मॅडमचा जो काही रस्त्याचं काम आहे, जे कोणी अडथळा केलेला आहे, जो काही कायदेशीररित्या जे काही काम आहे ते तुम्ही कायदेशीररित्या पूर्ण करा आणि त्यांचा रस्ता बनवून द्या. त्यांना उपोषणापासून परावृत्त करा. आणि जर ग्रामपंचायतच्या टीमने सदस्य यांनी जर एक केले नाही तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. आता त्यांनी पत्र देऊन सुद्धा अजूनपर्यंत काहीच झालं नाही. ग्रामसेवक हे करत नाही माझ्या रस्त्याचं काम किंवा माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करत नाही. म्हणून हे नाही केलेला. तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।